तिसरी जी झालेली आहे ती त्यांचे पूर्वीचेच जे काही त्यांचे गँगवॉरच्या संदर्भातले एकमेकाच्या बद्दल शत्रुत्व होतं त्याच्यातनं झालेली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये रिव्हॉल्व्हर झालीत, मग रिव्हॉल्व्हर देताना आता लायसन देतात. अहो, रिव्हॉल्व्हर तपासूनच पहिल्यांदा कलेक्टरकडनं तपासलं जातं, एसपी कडनं तपासलं जातं, माहिती घेतली जाते, सगळं काही केलं जातं. आता उद्याच्याला कुणी लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असू, तो लोकप्रतिनिधी आज 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय, त्याला बाहेर फिरावं लागतंय म्हणून रिव्हॉल्व्हर त्या ठिकाणी दिलं. आता रिव्हॉल्व्हर दिल्यानंतर त्यांनीच जर अशा प्रकारचे गोळीबार केला तर त्याला दोष, तुम्ही जरी एसपी असेल आणि हे कलेक्टर असतील तर त्या दोघांना दोष देऊन काय उपयोग आहे. याबद्दल कधी कधी माणसाच्या मनात, आता कालची पण घटना बघा ना, ती दोघं इतकी चांगली गप्पा मारतायत, चर्चा करतायत आणि त्याच्यातनं तो निघून जातोय. म्हणजे तो स्टेटमेंट करत असताना त्याच्या मनात मात्र दुसरं काहीतरी चाललेलं होतंच की बाबा बाहेर म्हणजे उठल्यानंतर असं करायचं, पण चेहऱ्यावर तर काहीच दिसत नाही, काही म्हणजे काहीच दिसत नाही. त्यामुळे देताना खूप ठिकाणी अशा प्रकारचे रिव्हॉल्व्हर वगैरे लायसन देताना फार जबाबदारी लक्षामध्ये घेऊन दिलं जातं. ग्रामीण भागामध्ये देत असताना अनेकदा कुठंतरी चोऱ्या होतात, कुठं काही दरोड्याची शक्यता असते, त्या वस्तीवर ते राहत असतात, त्याच्याकरता आपण तिथं देतो. आणि काही ठिकाणी तर मार्केटमध्ये विदाऊट लायसन देखील ते अवेलेबल होतं. तसे पण काही गोष्टी असू शकतात. अरे एकाने बाबा बोला. राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये अरे एकाने बोला ना, मी जाईल निघून. सासवडला ईव्हीएम मशीन चोरी झालेली आहे. दोघं चोरटे जे आहेत त्याच्यामध्ये पकडले आणि त्याच्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचं निलंबन सुद्धा झालं. झालेलं आहे. ती गोष्ट इलेक्शन कमिशननी फार सिरियसली घेतली. त्याच्याबद्दलचे चोरटे सापडलेले ते तसे बघितले तर त्यांना त्याच्यात काहीतरी असेल म्हणून त्यांनी ती चोरी केलेली दिसते. तपास चाललेला आहे, त्याच्यात ते सापडले. पण एसपी म्हणाले होते की आम्ही 24 तासाच्या आत पकडण्याचं काम करतो, कारण सीसीटीव्हीमध्ये त्याच्यातले काही चेहरे दिसलेलेच होते. मात्र ती इलेक्शन कमिशनने सिरियसली घेतल्यामुळे तिथले प्रांत, तिथले तहसीलदार, तिथले काही अधिकाऱ्यांना मात्र निलंबन केलेलं आहे. कोणाकडे ताबेमारे असो, पुणे पार्टी ऑफिस काय ते बघतील ना, ते दोघं बघतील, त्याच्यात आपण काही लक्ष द्यायचं कारण नाही. ते आता नवीन जो काही इलेक्शन कमिशनने निकाल दिलेला आहे तो निकालाची सगळी माहिती घेता त्याच्या संदर्भामध्ये काय तो मार्ग काढला जाईल. क्लेम करते ना. ठीक आहे, आम्ही बघू ना बाबा. राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये भाजपनं 9 नावं पाठवल्याची माहिती आहे. आपल्या पक्षाचा काय भाजपच्या संदर्भामध्ये त्यांनी किती नावं पाठवायची हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. किती जणांचा फॉर्म भरायचा त्यांचा अधिकार आहे. पक्षाच्या बद्दलचा अंतर्गत निर्णय घेत असतो आम्ही. परवा दिवशी आम्हाला ह्या सगळ्या इलेक्शन कमिशननी निकाल दिलेला आहे. आम्ही फॉर्म भरायच्या आधी काही प्रमुख लोक एकत्र बसून आमच्याकडे पण वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी 7-8 लोकांनी मागणी केलेली आहे. आम्ही एकत्र बसून त्याच्यातनं नाव निवडू. दादा 26 जानेवारीला जी घटना झाली पत्रकाराला धक्काबुक्कीची, त्याचा अजून अहवाल देखील आला नाही. कुठे तुमचा कार्यक्रम होता त्यावेळी? तुमचं कार्यक्रम पाण्याच्या टाकीचं उद्घाटन जे गोखले तुम्ही आलेच नाही, मी नव्हतो त्या. मी काय केलं, माझे तो कार्यक्रम केला, परेड केली, ते सगळं केल्यानंतर मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची नियामक मंडळाची मिटिंग घेतली, वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली आणि त्याच्यानंतर सीएम साहेबांचे फोन येत होते की तेव्हा जे काही मराठा आरक्षणाच्या संदर्भातला मुद्दा फार त्यावेळेस सेन्सिटिव्ह झाला होता आणि तो झालेला असल्यामुळं मी नंतर बाबा एकीकडे हा इतका सेन्सिटिव्ह मुद्दा आहे आणि आपण उद्घाटन करत बसायचं, मेसेज वेगळा जातो म्हणून मी ते थांबवले. मी दुपारचे सगळे कार्यक्रम रद्द केले. इव्हन सुनीलचा पण कार्यक्रम त्यांनी मोठा घेतला होता. आता मला वाटतं 11 तारखेला त्यांना वेळ दिलेली. 11 तारखेला आमचं राष्ट्रवादीचं युवकांचा एक मेळावा आहे आणि त्याच्यावेळेस ते झाल्यावर मी तिथं जाणार आहे. त्याच्यामुळे तसं आणि मग नेहमीप्रमाणे आपण बातम्या पण लावल्या, अजित पवार नॉट रिचेबल. तर
नाही लावल्या नाही लावल्या. बरं जाऊ दे. दादा, बारामतीवरून तुम्ही खुलासा केला खरं तर, तरी पण काही लोक तुम्हाला टार्गेट करतात. पण त्या कार्यक्रमाला येण्यापूर्वी व्हिडिओ आहेत ज्यात पोलीस मारहाण करताना स्पष्ट दिसतात. कॅमेरामन मी चौकशी करतो. दादा, बारामतीवरून तुम्ही खुलासा केला खरं तर, तरी पण काही लोक तुम्हाला टार्गेट करताय ठरवून. जाऊ दे आता, ठीक आहे. प्रत्येकाचे दिवस असतात. काहींना असं वाटतं टार्गेट केलं की अजित पवारची बदनामी म्हणून करतात. दादा, बारामतीच्या संदर्भामध्ये बावनकुळे साहेब असं म्हणतात की दादांनी त्या जागेच्या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे. याच्या आधी बावनकुळे असं सातत्यानं सांगायचे की नाही, ती जागा भाजपच लढवणार. ठीक आता काय आहे, बारामतीच्या आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. तुम्हाला सांगू, शिंदे साहेबांना किती जागा गेल्यात त्यांच्या पक्षाला, आम्ही किती जागा लढवतोय 48 पैकी, भाजप किती जागा लढवतोय, हे सगळं आपल्याला नीटपणे सांगू. इतर कोण मित्र पक्ष आले तर त्यांना किती जागा मिळतात. रोज नवीन 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 बातम्या त्या बाबतीमध्ये पसरतायत. चर्चा होती, दबक्या आवाजात होती, कोण दृश्य अदृश्य असं सगळंच काहीतरी. प्रत्येकाला जे काही बोलण्याचा अधिकार आहे संविधानाने दिलेला आहे त्या प्रकारे सगळे बोलत आहेत. संजय राऊत रोज वेगळे गुंडांची मग काय करू? ट्विट करतात हे. या सगळ्या याचा सगळा जो परिणाम आहे तो पोलिसांच्या मॉरलवर होतो का? कारण की अनेक नेते गुंडांना भेटतात. एक मिनिट, आम्ही ज्यावेळेस, तुम्ही मला खूप वर्ष ओळखता, मी नेहमी माझ्या बरोबर असतात त्यांना सांगतो की जे गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांना अजिबात माझ्या जवळपास फिरकून देऊ नका. त्याच्यामुळे मी माझा कटाक्षाने प्रयत्न करतो. तरी देखील परवा एक घटना, परवा म्हणजे मधी एक आमच्या इथला दत्ता सावंत म्हणून एका वृत्तपत्राचा बातमीदार होते बरेच दिवस. मी त्यांना गेले 20-25 वर्ष ओळखतो. ते माझ्याकडे आलेले होते. आता तू स्वतः माझ्याकडे आला आणि मला लोकांनी ऑफिसने सांगितलं की बाबा दादा पत्रकार भेटायला आलेले. तर मी म्हणतो भैया, आता तू त्याच्यामध्ये कुणाला बरोबर घेऊन आला, मी तुला विचारू शकत नाही तू कुणाला बरोबर आणलं ते. तू माझ्या ओळखीचा आहे, आपण तुझ्याशी बोलतोय. मी त्याच्याशी बोलत होतो. मी नंतर त्याला फोन केला, तो फोटो पब्लिश झाला ना, अरे म्हणले कोण सिमी का काय ते आणला, तू काय चालवलंय? तो म्हणला दादा माझी चूक झाली. पण त्याची चूक झाली त्याने कबूल केली, पण कारण नसताना म्हणता मी माझी झाली ना. किंवा मधी पण जे काही पारच्या बाबतीत तुम्ही प्रश्न विचारला तेव्हाही मी सांगितलं होतं. माझ्याही बाबतीत एकदा आजमबाई पानसरेंनी असेच एक घटना घडली. मला माहिती नव्हतं. आपण ज्यावेळेस आपल्या जिल्ह्याचा अध्यक्षच पक्षाचा सांगतो की प्रवेश घ्यायचा आहे, त्यावेळेस आपण हा समज मनामध्ये घेतो की नक्कीच त्यांनी सगळी म्हणजे माहिती घेऊन केलेला असेल. त्यावेळेस कार्यकर्त्यांनी, अध्यक्षांनी, सहकार्यांनी पण चुकू नये. आणि अशा प्रकारच्या घटना कुठल्याच सत्ताधारी पक्षाच्या, विरोधी पक्षाच्या कुणाच्याच बाबतीमध्ये घडता कामा नये.